नमस्कार मंडळी, मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे। मागच्या काही दिवसापासून माझे व्हिडिओ बंद होते। माझं शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य थोडं ठीक नव्हतं, पण आज मी तुम्हाला शरीर स्वास्थ्य व मनस्वास्थ्य कसं ठीक ठेवायचं हे मी या त्रिसूत्री साधनेद्वारे सांगणार आहे। आणि याच साधनेद्वारे माझं शरीर स्वास्थ्य व मनस्वास्थ्य ठीक झालं। तर मेरठ येथे मानस योग साधना संस्था आहे। त्या साधनेचे जे वरिष्ठ प्रचारक आहे माननीय श्री गोपाल शास्त्रीजी, ते आपल्याला या त्रिसूत्री कार्यक्रमाबद्दल शिबिराद्वारे सांगत असतात। तर मानस योग साधनेत तप, सेवा आणि सुमिरन या 3 तत्वाचा तुम्ही उपयोग केला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य व्यवस्थित ठेवू शकता। तर तप म्हणजे काय? तर तप म्हणजे सकाळी 12 वाजेपर्यंत काहीही आपल्या पोटात टाकायचं नाही, म्हणजे आपण काहीच खायचं नाही। कारण यावेळेस आपल्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे शरीरशुद्धी सुरू असते आणि त्यामुळे आपण जर त्याच्यात काही टाकलं पोटात किंवा आपण काही खाल्लं तर त्यामुळे आपल्याला अनेक व्याधी जडतात। सकाळी दिवसा कच्चं खायचं आणि रात्री पक्क जेवण करायचं, म्हणजे शिजवलेलं अन्न खायचं आणि विश्रांती करायची, याला तप म्हटलं आहे। आता सेवा म्हणजे तुम्ही घरी आईवडिलांची, वृद्ध माणसाची सेवा करा। त्याचप्रमाणे तुमच्या मिळकतीतला 10वा हिस्सा तुम्ही सेवेसाठी अर्पण करा। तर ही सेवा आपल्या मनाला स्वास्थ्य देते। आणि सुमिरन म्हणजे ज्या परमेश्वराने आपल्याला हा मानवी देह दिला आहे त्या परमेश्वराचं स्मरण करा। निदान दिवसातून 2दा तरी परमेश्वराचं स्मरण करा, म्हणजे ध्यान करा, मेडिटेशन करा। आपल्या 24 तासातले 10 मिनिटं त्या परमेश्वराला द्या, असं आपल्याला मानस योग साधना सांगते। तर तप म्हणजे काय? तर आपल्या शरीराची शुद्धी। सेवा म्हणजे आपण सेवा केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होते, म्हणजे आपण काहीतरी केलं किंवा आपण कोणाला काहीतरी दिलं, यामुळे आपल्या मनाला समाधान होते। आणि सुमिरन म्हणजे भगवंताचं सुमिरन केल्यास मनाला शांती मिळते। तेव्हा तप, सेवा, सुमिरन या त्रिसूत्री साधनेचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात सुखी होऊ शकतो। IASS मेरठ हे यूट्यूबवर चॅनल आहे, त्यावर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माननीय गोपाल शास्त्रीजींची अनेक स्पीच पाहायला मिळतील। त्याद्वारे आपण आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी होऊ शकतो। धन्यवाद। जय श्रीराम।